नमस्कार मित्रांनो, साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित पुष्पा टू द रूल हा चित्रपट सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालतोय। अवघ्या 4 दिवसात या चित्रपटाने जगभरात 800 कोटीहून अधिक रुपयांचा गल्ला जमवला आहे। तब्बल 400 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटातील कलाकारांना या चित्रपटासाठी किती मानधन मिळालं तेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहूया। पुष्पाराजच्या भूमिकेतून प्रेक्षकावर विशेष छाप सोडणारा अभिनेता अल्लू अर्जुनने या चित्रपटासाठी सर्वाधिक फी स्वीकारली आहे। त्याला 300 कोटी रुपये मानधन मिळाल्याची माहिती समोर येत आहे। श्रीवल्लीची भूमिका साकारलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना हिची सुद्धा प्रेक्षकांमध्ये खूप क्रेज आहे। तिने या चित्रपटासाठी 10 कोटी रुपये मानधन स्वीकारल्याची माहिती समोर येत आहे। पुष्पाच्या पहिल्या भागासाठी तिला फक्त 2 कोटी रुपये फी मिळाली होती। पहिल्या आणि दुसऱ्या भागात खलनायक भंवर सिंहची भूमिका साकारलेला अभिनेता फहाद फासिल याला 8 कोटी रुपये मानधन मिळालं आहे। अल्लू अर्जुन सोबत त्याचे ॲक्शन सीन चांगलेच गाजले आहेत। या चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार यांनी सिक्वेलसाठी 15 कोटी रुपये मानधन स्वीकारलं आहे। पहिल्या भागांचंही त्यांनी दिग्दर्शन केलं होतं। पुष्पा आणि पुष्पा 2 मधील गाणी तुफान हिट ठरली आहेत। देवी श्री प्रसाद यांनी गाण्यांना दमदार संगीत दिलं आहे। पुष्पा 2 साठी त्यांनी 5 कोटी रुपये मानधन घेतलं आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।